हॅलो स्टुडंट्स, आपण सर्कल हा चॅप्टर पाहतोय. 11th मध्ये हा सर्कल चॅप्टर आहे आणि सर्कल आपल्या परिचयाचा आहेच. आपल्याला सर्वांना सर्कल म्हणजे काय माहिती आहे. फक्त आपण थोडीशी डेफिनेशन आणि ओळख करून घेऊया सर्कलची. सर्कलची डेफिनेशन काय सांगते बरं का. अ सर्कल इज ए डिफाइंड ॲज द लोकस ऑफ द पॉइंट. बघा, सर्कल इज डिफाइंड ॲज द लोकस ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन. प्लेन मधल्या सगळ्या पॉइंटचा संच कसा आहे बघा. विच आर ॲट अ फिक्स्ड डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स्ड पॉइंट. फिक्स्ड पॉइंट पासूनच्या फिक्स्ड डिस्टन्स वरती असणाऱ्या सर्व पॉइंटचा संच म्हणजेच काय सर्कल आहे. म्हणजे आता डेफिनेशन काय सांगते बघा. आपला हा सेंटर सी घेतला आपण, ओके. आता हा फिक्स पॉइंट झाला. आता फिक्स डिस्टन्स घ्या, 4 युनिट्स घ्या, चालेल. 4 युनिट्स आपण डिस्टन्स घेतलं. आता ह्या सी पॉइंट पासून 4 युनिट्स अंतरावरती असणाऱ्या सगळ्या पॉइंटचा संच कलेक्शन करूया आपण. इथे एक पॉइंट मिळेल, पुन्हा इथे मिळेल, असा सगळा आपण सी या पॉइंट पासून 4 युनिट्स अंतरावरती असणाऱ्या सगळ्या पॉइंटचा संच घेतला तर आपल्याला काय मिळते, एक लोकस मिळते. आणि हा लोकस म्हणजेच काय मिळेल असणार आहे, आपलं सर्कल असतं. ओके. आता हा आपण या सी सेंटर झाला आणि ह्या सर्कलचा कोणताही पॉइंट आपण जॉईन केला तर आपल्याला रेडियस मिळते आर. आणि ती रेडियस काय असते, नेहमी फिक्स असते. म्हणजे डिस्टन्स ऑफ सीपी इज इक्वल टू आर आणि सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके. म्हणजे तुम्हाला सर्कल कन्सेप्ट आली की तर काय येणार आहे, सेंटर पण येणार आहे आणि रेडियस पण येणार आहे. प्रत्येक सर्कलची रेडियस काय असते, फिक्स असते. आता डायमीटर एक भाग येतो बरं का. आपल्या सर्कलमध्ये डायमीटर फॉर्म पण आहे. आता डायमीटर म्हणजे तुम्हाला माहित आहे, सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जॉईन केले की आपल्याला डायमीटर होतो. पण कोणतेही 2 पॉइंट जॉईन केल्यानंतर जी लाईन आहे ती ओरिजिन मधून जायला पाहिजे बरं का. आता हे सर्कल आहे, कोणतेही 2 पॉइंट जॉईन करूया आपण आणि हा इथे एक पॉइंट घेऊया, हा ए पॉइंट आणि बी पॉइंट जॉईन करूया. पण ती लाईन ओरिजिन मधून जायला पाहिजे. म्हणजे ह्या ओरिजिन मधून गेली तर हा ए बी हा आपला डायमीटर होऊ शकतो बरं का. पण आपण जर समजा इथं ईएफ हे 2 पॉइंट जॉईन केले तर ईएफ हा आपला डायमीटर होत नाही, कारण तो ओरिजिन मधून जात नाही. ती लाईन काय ओरिजिन मधून जात नाही. लक्षात आलं. आपल्या सर्कल म्हणजे वेगळं काही नसून ते लोकस आहे फ्रॉम फिक्स्ड डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट इन ए प्लेन. एका प्लेन मधल्या ठराविक पॉइंट पासून ठराविक अंतरावरती असणाऱ्या सगळ्या पॉइंटचा संच. आणि आपण सर्कल मध्ये रेडियस पण पाहिली, सेंटर पाहिला आणि डायमीटर पण पाहिला. आता आपण सर्कलचे फॉर्म्स बघूया. वेगळे टाइप्स आहेत. आता स्टँडर्ड फॉर्म बघणार आहे आपण. पहिला फॉर्म आहे बघा, स्टँडर्ड फॉर्म. ए सर्कल म्हणण्यापेक्षा द इक्वेशन ऑफ द सर्कल असं घेऊया आपण. द इक्वेशन ऑफ द सर्कल having radius r and center at origin is x square plus y square is equal to r square. कॉन्सेप्ट काय सांगते बघा. द इक्वेशन ऑफ द सर्कल, स्टँडर्ड फॉर्म बघतोय आपण. द इक्वेशन ऑफ द सर्कल हॅव्हिंग रेडियस r, त्याला रेडियस r आहे, अँड सेंटर ॲट ओरिजिन, सेंटर कुठे आहे ओरिजिनला आहे, इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता दिलेल्या कंडिशन प्रमाणे बघूया. एक्स एक्सिस, वाय एक्सिस. आता सेंटर ओरिजिनला दिलाय बरोबर. हे सर्कल आणि हॅव्हिंग रेडियस आर, हे डिस्टन्स आर दिले तर हा ओरिजिन असणार आहे आपला आणि
तोच काय असणार आहे, सेंटर पण आहे. द इक्वेशन ऑफ द सर्कल हॅव्हिंग रेडियस आर अँड सेंटर ॲट ओरिजिन, म्हणजे सेंटर आणि ओरिजिन एकच आहे. त्यामुळे याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, ओ चे 0 0 असणार आहे. ओके, आता आपण हा पॉइंट पी कन्सिडर केला. पी चे पॉइंट किती असणार आहे, एक्स वाय असतील. एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस वरचं अंतर, वाय म्हणजे वाय ऍक्सिस वरचं अंतर, म्हणून पी चे कोऑर्डिनेट्स काय झाले, एक्स वाय. आणि ओ आणि पी पासूनचं अंतर किती आहे, आर आहे. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतोय बरं का. बाय डिस्टन्स फॉर्म्युला बघा, डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ ओपी, डिस्टन्स ऑफ ओपी, हा ओ पासून पी पर्यंतचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला काय घेतोय आपण, अंडर रूट एक्स स्क्वेअर. बघा एक्स आणि हा 0 आहे, म्हणजे एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू, म्हणजे काय येणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि ओपीचं अंतर आर आहे. जर आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं असेल तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला पाहिजे, म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म, की जे सर्कलचा सेंटर काय आहे, ओरिजिन आहे. आता एक एवढं सगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा असेल तर सेंटर हा ओरिजिन असतो आणि त्याचं इक्वेशन कसं असेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. व्हेरी इझी, खूप सिंपल आहे. आता सेकंड बघतोय आपण, सेंटर रेडियस फॉर्म. बघा टाइप्स बघायला लागलोय आपण, सेंटर रेडियस फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म. The equation of the circle, the equation of the circle having radius r and center. आता सेंटर वेगळं असणार आहे, आपण एच के घेऊया. एच के इज एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. याला सेंटर रेडियस फॉर्म असं म्हणतात. आता आपण ते दिलेल्या कंडिशन प्रमाणे बघा आपण सर्कल कसं असेल. आता त्याचा सेंटर एच के दिलाय, म्हणजे इथं आपण सेंटर घेतला, बघा सेंटर एच के घेतला तर सर्कल कसं असेल. आता फिगर थोडी माझी सर्कलची इक्वलर सर्कल करेक्ट नसणार आहे. हा सेंटर असेल बघा, हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, सेंटर सी, आणि सेंटर काय घेतलाय, एच के घेतलाय. एच के कोऑर्डिनेट्स घेतले, आणि कोणताही पॉइंट आपण घेतला, हा समजा पी कन्सिडर केला, त्याची कोऑर्डिनेट्स कशी येणार आहेत, एक्स वाय येणार आहेत. आणि रेडियस दिले बघा त्यांनी, द इक्वेशन ऑफ द सर्कल हॅव्हिंग रेडियस आर, म्हणजे हे अंतर किती असणार आहे, आर असणार आहे. त्यामुळे आपण इथे जर थोडंसं खाली घेऊया म्हणजे करेक्ट दिसेल. आर रेडियस किती, आर आहे. तर असं असेल, सेंटर एच के असेल, रेडियस आर असेल, तर फॉर्म्युला कोणता आहे, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता हे कसं आलंय बघा. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला बस जर यूज केला आणि सी पासून पी पर्यंतचं अंतर शोधायचं असेल, बघा डिस्टन्स ऑफ सीपी इज इक्वल टू, आता सीपी अंतर आपल्याला आर माहितच आहे, विच इज इक्वल टू, आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा, एच के आहे तर एक्स वाय अंडर रूट एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर. आणि जर आपल्याला रूट कॅन्सल करायचा असेल तर आरचा स्क्वेअर केला पाहिजे, काय येणार आहे, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला तुमचा सेंटर रेडियस फॉर्म. जर आपल्याला सेंटर दिला असेल, रेडियस दिले असेल, तर हा फॉर्म्युला यूज करून, हे इक्वेशन यूज करून आपण सर्कलचं इक्वेशन शोधू शकतो. ओके, पहिल्यांदा आपण स्टँडर्ड फॉर्म बघितला, सेकंडला सेंटर रेडियस फॉर्म बघितला. आता आपण डायमीटर फॉर्म पण बघणार आहे.
डायमीटर फॉर्म. थर्ड डायमीटर फॉर्म. आता डायमीटर फॉर्म मध्ये दोन पॉइंट्स लागतात, A of x1 y1 and B of x2 y2. हे दोन पॉइंट्स डायमीटरचे असतील, एंड पॉइंट्स कोऑर्डिनेट असतील, तर डायमीटर फॉर्म काय असेल बघा, x minus x1 into x minus x2 plus y minus y1 and y minus y2 is equal to 0. हा झाला डायमीटर फॉर्म. काय झाला? डायमीटर फॉर्म. म्हणजे ज्या वेळेला डायमीटरचे, आता सर्कल आपण असं असेल आणि डायमीटर हा असेल आणि त्याचे एंड पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतोय आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सर्कलचं इक्वेशन पण मिळते. आणि डायमीटर फॉर्म काय, x मायनस x1 सेकंड ब्रॅकेट मध्ये x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 विच इज इक्वल टू 0. आता आपण तीन फॉर्म बघितले बरं का. हा डायमीटर फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म काय, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर, हा झाला स्टँडर्ड फॉर्म. आणि सेंटर रेडियस फॉर्म x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. आता हे तुम्हाला तिन्ही फॉर्म लक्षात ठेवायला पाहिजे, कारण याचा वापर करून आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहे. फार सोपं आहे बघा. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर, हा स्टँडर्ड फॉर्म. सेंटर रेडियस फॉर्म x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. इथं h आणि k काय आहे, सेंटर आहे बरं का, आणि r रेडियस आहे. इथं r काय आहे, रेडियस आहे. अजून एक कॉन्सेप्ट आहे बरं का, मी बोर्डवरती थोडं लिहिलेलं आहे ज्याच्यामुळे आपला वेळ वाचतो लिहिण्याचा. सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस. सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस. जर सर्कल एक्स ऍक्सिसला टच होत असेल तर रेडियस काय असेल, म्हणजे सर्कल जर एक्स ऍक्सिसला टच होत असेल, म्हणजे आता असं असेल बघा, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. सर्कल टच होतंय एक्स ऍक्सिसला, म्हणजे इथंही टच करू शकते ते असेल, किंवा इथं पण फोर्थ क्वाड्रंटला असेल, सेकंड क्वाड्रंटला असेल, थर्ड क्वाड्रंटला पण असू शकेल बरं का. बघा, इफ एच के आर द कोऑर्डिनेट्स, एच के कुणाचे कोऑर्डिनेट्स आहेत, सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत. सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, एच के असेल तर सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस देन रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू के. म्हणजे कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असेल बघा, सर्कल कोणत्याही क्वाड्रंट मध्ये आहे, फक्त ते एक्स ऍक्सिसला टच करत असेल तर रेडियस काय, मॉड ऑफ के. म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचे, कारण रेडियस कसे असते, नेहमी पॉझिटिव्ह असते, त्यामुळे मॉड साइन आले. तर रेडियस काय घ्यायचे, के घ्यायचे. के म्हणजे काय, सेंटर एच के घेतलाय. आता इथं बघा, हा सेंटर एच के, इथं काय येईल बघा, इथं एच हा एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे मायनस एच के. इथं काय सेंटर येईल, मायनस एच मायनस के. आणि इथं काय येईल बघा, एच मायनस के. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला के ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसते, पण रेडियस पॉझिटिव्ह असल्यामुळे काय घेतले आपण, मॉड घेतले. म्हणजे रेडियस असते ती काय असणार आहे, वाय कोऑर्डिनेट असणार आहे, वाय ऍक्सिस वरचं अंतर असणार आहे, बरोबर का. हे अंतर असणार आहे, काय असणार आहे, रेडियस असणार आहे आपली. बघा, if hk are the coordinates of the center of the circle touching the x axis. महत्वाचं, x axis ला टच होत असेल तर y कोऑर्डिनेट काय असतो आपला, रेडियस असते. y कोऑर्डिनेट इथे काय घेतलंय आपण, फॉर एक्झाम्पल म्हणून k घेतलाय, तर रेडियस काय असणार आहे, मॉड ऑफ k. आता सिमिलरली सर्कल टचिंग y ऍक्सिस. सर्कल जर y ऍक्सिस ला टच करत असेल तर बघा काय होईल, सर्कल जर y ऍक्सिस ला टच करत असेल, म्हणजे इथं टच करत असेल, किंवा या इथं असेल, थर्ड क्वाड्रंट मध्ये इथं असेल, फोर्थ क्वाड्रंट मध्ये इथं असेल, आणि रेडियस सेंटर सेम आहे एच के बरं का, तर सर्कल टचिंग y ऍक्सिस देन रेडियस इज इक्वल टू आर काय असेल बरं,
एच के जर असेल तर आर काय असेल, रेडियस काय असेल, मॉड ऑफ एच. मॉड ऑफ एच म्हणजे एक्स ऍक्सिस वरचं अंतर, हे जे अंतर असेल ते रेडियस असणार आहे. हेच अंतर म्हणजे काय असणार आहे, एच असणार आहे. एक्स ऍक्सिस वरचं अंतर म्हणजे हे अंतर असणार आहे. त्या पॉइंटचं इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे आपले रेडियस असणार आहे. आणि मॉड घ्यायचं म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं. लक्षात येते, कारण एक्झरसाइज मध्ये आपल्याला एका एक्झाम्पल मध्ये याचा वापर करून आपल्याला रेडियस शोधायचे आहे. सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस आहे का वाय ऍक्सिस आहे फक्त चेक करायचं. जर वाय ऍक्सिसला टच करत असेल तर रेडियस एच घ्यायची, एक्स ऍक्सिसला टच करत असेल तर रेडियस मॉड ऑफ के घ्यायची. ओके, बेसिक कन्सेप्ट झाले, टाइप्स झालेत आपले. आपण नेक्स्ट व्हिडिओला पण एक्सरसाइज सॉल्व्ह करू. थँक्यू.